अमरावती शहरातील सहकार भवन समोर भरदिवसा एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रकार 4 दिवसांपूर्वी घडला होता। यामध्ये रेडियंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कर्मचारी फिर्यादी मनोज चौधरी याने शहरातील छोट्या बँकेसह यश बँकेतील रोकड काढून ती 19,50,000ची रक्कम SBI बँकेत जमा करायला जात असताना भर दुपारी तिघांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला होता। तिघांनी पाठलाग करून एकाने मनोज चौधरी यांना धक्का देऊन डोळ्यात मिरचीची पूड फेकून रोकड बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला होता। मात्र चौधरी यांनी प्रतिकार केला होता, त्यामुळे एकाने चाकूने हल्ला केला होता। तरी सुद्धा चौधरी यांनी रोकड बॅग हातातून सोडली नव्हती। आरडाओरड झाल्याने तिघांनी तात्काळ दुचाकीने पळ काढला होता। या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या 48 तासांमध्ये 2 आरोपीसह टीप देणाऱ्याला सुद्धा जेरबंद केले। या घटनेमध्ये मात्र तिसरा आरोपी फरार असताना त्याला सुद्धा कोतवाली पोलिसांनी त्याचे घरून 24 मे रोजी ताब्यात घेतले। जलाराम नगर येथील सिद्धार्थ ठाकरे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। सिद्धार्थ ठाकरे याच्यावर सुद्धा यापूर्वी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे। चारही ताब्यात घेतलेल्या युवकांची पोलीस कोठडी घेऊन आणखी सत्यता समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।